हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तिकडून तरी हसते. तर गाईज, आफ्टर लॉंग टाइम मी लॉगमध्ये आली आहे. तर आज आहे सॅटर्डे. तर दिवसभर आम्ही दोघीजणी घरी होतो. मम्मी पप्पा गेलेत गावाला, आमच्या गावाला राशीनला. तर तिकडे त्यांची चांगली फिरतात येत ते तिकडं. तर तुम्हाला त्यांचं लॉग येणारच आहे. ते ऑफकोर्स लॉग करणारच. आणि इकडे काय, बापरे, व्हेरी डेंजरस. तर गाईज, आज दीदी बनवतीये फ्रेंच फ्राईज. पप्पा मम्मी नाही, तर आम्ही मस्त दोनच बटाटे घेतलेत आणि ती आता उकळत टाकते बटाट्यांना. बॉईल करून घेणार ते छान. आणि अजून आम्ही आज पराठे पण करणार आहे, बटाट्याचे पराठे. तर मला खूप जास्त आवडतात पराठे. तर मग आज पराठे. सगळा स्वयंपाक कुठे आम्ही दोघी करतो कधी. तर त्यांचा लॉग तुम्हाला बघायलाच भेटेल, कारण की ते करणारच आहे लॉग. म्हणजे केलाय त्यांनी. आपण सकाळीच खाल्लं त्याच्यामुळे राईस. पक्का राईस असतं. आणि आताच व्हिडिओ कॉल झाला त्यांचा. तर आमचे कुठे गेलेत ते, सोनारी परत देवीला गेलेत राशीनला. तर चांगले एन्जॉय करतात येते. आम्ही इकडे एन्जॉय करतो. आणि फर्स्ट टाइम ह्या घरात असं झालंय की ते तिकडे गेलेत, म्हणजे बाहेर गेलेत कुठेतरी. आणि आम्ही दोघी जणी हित आहे. आम्ही चिंचवडला होतो राहायला, पण हिथं ह्या घरात जेजुरीला. विदाऊट मम्मी पप्पा आम्ही आज राहणार आहे. आज फर्स्ट नाईट. तुम्हाला आमचा एक्सपिरियन्स आता चालू झालाय लॉग. तर पुढं बघा तुम्ही काय काय होतं दिवसभर. काय आम्ही सिरीज अजूनपर्यंत सिरीज बघतोय. तर आम्हाला कसं मम्मीचे पण लॉग असतात बघायचे. मग आम्ही सिरीज मोबाईलवर बघतो रात्री 12-1 वाजेपर्यंत. टीव्हीला बघायला नाही भेटत. मग आज आम्ही दिवसभर सिरीज बघतोय. तिथे नाव काय ग? आता आपण ही बघतोय मुझे प्यार हुआ था. तुम्हाला तर गाणं माहितीच आहे. पाकिस्तानी सिरीज आहे ही. आणि मी कोरियन पण बघते. सगळं एक ऍट अ टाइम बघते. बस. मी कोणती सिरीज बघते? पुट युअर हेड ऑन माय शोल्डर. तर खूप मस्त आहे ती. आमची नाही आणि फ्री आहेत त्या, म्हणजे युट्यूबवर आहे. आणि अमेझॉनला पण आहे. म्हणजे MX प्लेअरला आहे. अमेझॉन ऍप वर MX प्लेअर फ्री आहे. आणि त्याच्यावर बघितलं आम्ही. पण नंतर युट्यूबलाच बघायला लागलो. का नाही? युट्यूबला आहे ना. युट्यूबला पण आहे. आणि मस्त आहे. तुम्ही पण बघा कधीतरी सिरीज. आम्ही तर सिरीज सारखं सिरीजच बघतोय आता सध्या. क्रेझी. आम्हाला एक मूवी पण बघायचा आहे कृष्णाच्या, म्हणजे रिलेटेड तो मूवी आहे काहीतरी हिस्ट्रीवर. तो पण बघायचा आहे. तर बघू आज जर जमलं तर तो बघतो. तर आणि माझं कसं आहे, तिला बघायचंय पण मला आता मी त्या मूवीच्या झोन मध्ये नाहीये. त्यामुळे मग बघू काय होते आता. मी कालच बघितला त्याचं रिव्ह्यू, म्हणजे कमेंट्स वगैरे वाचले होते. खूप चांगला पिक्चर आहे तो. कृष्णाचा आहे. ते काहीतरी कृष्णाचा इतिहास सगळं शोधून काढतात असं काहीतरी आहे. मला नाव पण नाही माहिती. साऊथी आहे. अच्छा. तर चलो आता फ्राईज. तर तुम्हाला रेसिपी दाखवलीच आहे मी. लॉकडाऊनचं फिरायला लागलं. लॉकडाऊन मध्ये खूप पिक्चर बघितले लॉकडाऊन. आम्ही ब्लॉग केला असता परवडला. हा ना, ब्लॉगच नव्हतो करत तेव्हा आम्ही. आणि ब्लॉग बघायचो. तेच ड्रेस, तेच आम्ही, तेच दिसतंय. आम्ही घरी येतो. हा ना, खरंच. फक्त माझं घरून काम चाललंय आणि तेव्हा घरी काही नव्हतं. रुटीन पण सेमच चाललंय. तर चला आता फ्रायची रेसिपी पण तुम्हाला दाखवली आहे. तर झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. आणि आज काय काय होते ते तुम्हाला दाखवते. लेट चालू केला लॉग, पण छान होईल. मला आय होप छान होईल. तर चला आता. अरे मागच्या वेळेस पण आहे. मागच्या वेळेस पेरी पेरी मसाला मी बनवला होता. आणि इकडे सिरीज चालू आहे. मस्त आहे. हाई नाही त्यात. तर कुणाला बघायचं असेल तर नक्की बघा. गो अहेड. चलो बाय बाय. मला लागला दिवाण जोराचा पायाला. तर गाईज, आम्ही बघतोय इंडियन आयडल. आणि इकडे होता ना बटाट्याची कारण एक घोळ झालेला आहे. घोळ म्हणजे काय माहिती का, तिने ना बटाटा कुकरला लावला. तर दरवेळेस होतो
पण काय झालं काय माहिती, माझा हात दुखायला लागला तर स्मॅश करून मॅश करून एवढं म्हणजे कडक झालं ना, 4 शिट्ट्या करून पण शिजला नाहीये तो बटाटा. कसला बटाटा डेंजर. हा ना, आणि डेंजर म्हणजे हा व्यवस्थित झाला, कारण त्यात मी एक पण असा कडक एवढे काढले आणि कडक म्हणजे ते असे मिक्सच होत नाही, काय म्हणतात त्याला, बारीकच होत नाहीये, म्हणजे डेंजरच झालं. आणि हे 2-3 केले पण तुटके मुटके. हा, पण आता तिसरा आता होतोय. आणि मला बटाट्याचे पराठे असं नाही की गोलच पाहिजे, तुटका मुटका पण चालेल, त्रिकोणी पण चालतो आम्हाला. हा, पण बटाट्याचं म्हणजे भाजी छान झाली. मी केली भाजी आणि तिने पराठे करते. आता तुम्हाला दाखवते. हा व्यवस्थित आहे. तर आम्ही मस्तपैकी आता बटाट्याचे पराठे खाणार आहे. काय म्हणणं आहे मानसी डोले? आज सकाळीच करायचं होतं मला, पण आम्हाला बरोबर ह्याचं पीठ आलं, डोशाचं पीठ आलं. मग आम्ही डोसे केले सकाळी आणि दुपारी राईस आणि संध्याकाळी पराठा. तर मी करून बेस्ट डे. पटपट. हा, करून घ्या. आठवण येते. हा, मम्मी पप्पांची पण आठवण येते. असं नाही की मम्मी पप्पा नाहीये म्हणून आम्ही हे झालं, तसं नाहीये. आम्ही बेस्ट फ्रेंड आहेत. आणि फर्स्ट टाइम आम्ही असं राहणार आहे. मी आकांक्षाला सांभाळणार आहे. तुम्हाला तिकडे चिंचवडला सांभाळतच होती. तर गाईज मला एक बोलायचं होतं की तुम्हाला मी रोज त्याच कपड्यावर दिसत असेल, कारण की कपडे भरपूर आहेत, पण एवढी गडबड असते सकाळी कामामुळं माझ्या. पटकन वरचे कपडेच घालायचे, कपाट उघडायला जायचंच नाही. ही तर झोपलेली असते तर कपाट नाही उघडत मी. जे धुतलेले कपडे तिथं वर दिसतात ना तेच घालायचे. तरी एक्स्ट्रा टॉप आहे, अदलून बदलून घालतोय, म्हणजे नाही का एक्स्ट्रा टॉप वर आहे त्यामुळं अदलून बदलून घालते. तर प्लीज डोंट जज. लॉग महत्वाचा आहे, कपडे नाही. तर हिचं पण तेच आहे, पटकन आंघोळ करायची, पटकन घालायची कपडे. हा, आणि मी पण नाही लोड घेत, कारण की मला कामाला बसायला लागतं लगेच सकाळी, त्यामुळं. तर इट्स ओके, एवढं काही नाही. तर चलो, आता मी इंडियन आयडल बघतो आम्ही. करिश्मा कपूर आली तर मस्त आहे. कोलॅबोरेशन त्या कपड्यांचं कशाला म्हणजे आपल्याला कपडे भरपूर कपडे, पण असं ना रोज 2च घालायचे तेवढे. अल्टरनेटिव्ह सगळ्याच मुली घालणार असं. तर घरी येते कम्फर्टेबल ड्रेस आहे तो असतो सगळ्यांचा. तर चलो आता मी खातो. इंडियन आयडल लावलेला आहे. बाय बाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता झालेला आहे नेक्स्ट डे आणि आज आहे संडे, सुट्टी. तर खूप खुश आहे मी आज. आणि मम्मी पप्पा पण येणार आहे. रात्री ना पराठ्याचा घेत होती. त्याच्यानंतर आपण काय केलं, त्याच्यानंतर आपण काहीच नाही केलं. मी भली मोठी भांडी घासली, किचन वाटा साफ केला आणि काय नाही. कुठून दया आली का म्हणजे दीदी राहू दे, आता तिने केलं म्हणल्यावर मी करणारच ना. आणि हे बघा असं किचन वाटा मी साफ केलता. पण आता चहा केलाय आम्ही. तर आता चहा बिस्किट खाऊन झालेला आहे. आता नाश्त्याचं आमचं चाललंय डोक्यात, काय करायचं काय नाही. तर आम्हाला आता तरी भूक नाहीये, कारण की आम्ही लेट उठलोय. आणि आता इडली सांबर चिंचवडला असतो तर आम्ही पार्सल घेऊन आलो असतो झोमॅटो. म्हणजे तसं आम्ही बाहेरचं रविवारी आहे ना, सोमवार ते शनिवार संध्याकाळ म्हणजे दुपारपर्यंत आम्ही घरचं खात होतो. आणि रविवारी थोडस बाहेर, अगं दुपारपर्यंत ग, तुझा डबा असायचा ना आल्यावर. हा, फिरायला जायचो आणि थोडस म्हणजे दुपार शनिवारची, आणि रात्री मग खायचो बाहेर. आणि संडेला एक घरचं एक बाहेरचं असं खायचो. हा, असं नव्हतं खात रोज रोज. तर ते पण गेले दिवस आता जाऊ नये. तर इथं काहीच नाही असं पार्सल वगैरे आणायला. मला ना इथलं इडली नाही आवडत. मिसळ तर आम्ही खाल्ली आहे, तो लॉग अजून गेला पण नाही. आणि
इथं डोसा वगैरे पण नाही, 4 वाजता लागतो गाडा संध्याकाळी. आणि इडली वडा तर हा इडली वडा ना, इडली आणि सांबर ते चटणी पप्पा आणतात पार्सल, पण मला इथलं अजिबात आवडत नाही, सांबरच आवडत नाही इथलं, म्हणून मग आम्ही स्किप करतो, ते अजिबात आणत नाही, घरचंच खातो इडली. ते सांबर छान पाहिजे, तिकडचं कसं सांबर मस्त होतं काय दीदी? सांबर पण असं आपल्या घरच्यासारखंच होतं. मस्त, खूप मस्त तिखट. हा गोड, इथं कसं गोड भेटतं, तर खूपच मस्त होतं. त्यामुळं आता ऑप्शन नाही तिथे जास्त आहेत, पण बाहेर जाऊन खायला लागेल. डायरेक्ट पप्पांच्या बर्थडेलाच. हा आता पप्पांचा बर्थडे येतोय, वडा सांबर आणि पाव असं करणार आहे आम्ही, बटाटा वडा. हा आणि आता चला मी जाते आंघोळीला आता. मी करते साफसफाई. हा मम्मी बघत असेल तर व्लॉग, दीदी ना साफसफाई करते, आम्ही सगळे हांतरूनच झटकले, परत इथलं झटकलं, तिथं दीदी आता साफसफाई करते सगळी. हा वायफाय गेला होता. तर चला आता मी फटाफट आवरते, दीदीला पूजा पण करायची आहे, आता घरातलं काम करतो आणि मग तुम्हाला दाखवते मी. हेच खूप काम आहे आज. हा ना, आज साफसफाई मिशन आहे आमचं. कारण मम्मीला ती बाहेरून आलं, तिला असं वाटलं की आपलं घर खूप घाण झालंय. मम्मी येणार म्हणून एक दिवस ती गेली आहे, तिच्या सासरी गेली आहे मम्मी, आणि पप्पा त्यांच्या माहेरी गेले. तर ते आता येतील, दुपारी येतील, जेवण वगैरे येणार आहे. त्यामुळं आम्ही चिलमध्ये, नाही तर आम्ही चांगला स्वयंपाक करणार होतो. हां पण आता नाही करणार, आता संध्याकाळी बघू, लाईटलीच काहीतरी करणार. मग चलो, लाईटली म्हणजे आपला भातच असतो, नाही वेगळं करू आपण आज. तो मुलगा बघतोय, मी बोलते तर तो मुलगा डोकून बघतोय. तर आज ना संध्याकाळी वेगळं काहीतरी करू. मम्मीच्या डोक्यात एक रेसिपी आहे, तिला विचारू आपण. त्या दिवशी मला म्हणत होते ती करायचं का, म्हटलं रात्री नको करू, सकाळी. तर चलो आता दीदी दाखवेल तुम्हाला, मी जाते आंघोळीला आता. ती काय काय करते ते दाखवते ना. मी भारतीचं सकाळी लॉग लावलं, कारण की काल सिरीज बघत होतो आणि फायनली ती संपली. मस्त आहे, मला खूप आवडली ती, तर तुम्ही पण नक्की बघा. आणि माझी अजून एक चालली आहे कोरियन, ती अजून संपायला वेळ आहे. तर चलो बाय बाय, जसं नाही बोलत मी आता. आले ले लो कांदा पोहे ले लो, लोणचं. थँक्स फॉर पोहे. किती वाजले? 11:15 वाजता मला पोहे दिले तिने. आज आम्ही स्पेशल काहीतरी, स्पेशल जेवण. पूजा. हा पूजा केली छान तिने, आम्ही आरती केली, तुम्ही बघितलं असाल. तर चलो सिरीज बघते मी. सिरीज मेरा पिया घर आया. आम्ही ना गाणं लावलं पटकन, मेरा पिया घर आया ओ राम जी. तर गाइस मम्मी पप्पा आलेले आहेत, आणि तुम्ही मगाशी व्लॉग मध्ये बघितला असेल मागची क्लिप ह्याच्या. आणि आज करते आम्ही मोमोज. तुम्ही म्हणताल काय नुसतं खायचंच दाखवणार आहेत, पण सॅटर्डे संडे गाइस नोटेड. हां कारण पण आहे. आणि मोमोज करतोय खूप दिवसानंतर, करतोय 2 महिन्यानंतर करतोय. तर आम्ही खालीच बसलोय. माझी मैत्रीण आली तर तिला देण्यासाठी करते मी. हां थांब दाखवते तुला. माझी मैत्रीण आली आहे प्रतीक्षा, तिला मी असंच एक ट्रीट म्हणून देते मोमोज करून. आणि हे बघा, हे मोमोजचं सारण आहे, आणि आता आम्ही दोघी जणी एकत्र मिळून करणार आहे. आणि हे मी पीठ मळून ठेवलेलं मगाशी, छान झालेलं आहे पीठ. आणि ह्याच्यात टाकले मी गाजर, कोबी, कांदा, ढोबळी मिरची, लसूण थोडा किसून टाकलाय, कारण जरा असं चटपटीत टेस्ट येण्यासाठी. आणि ऑरेगॅनो टाकलंय, त्याच्यानंतर थोडे मसाला टाकलाय, हळद टाकली. आता मीठ टाकायचंय मला.
मीठ शेवट टाका करताना, कारण की त्याला पाणी सुटतं खूप. मला असं वाटतं लाटून ठेवावं. आता नको टाकू मीठ, लाटून मग मीठ टाकावं. हाय डॅडी. पिंकी कसं वाटतं तुम्हाला आता घरी आलं? आपलं घर ते आपलं घर असतं म्हणजे तसं काय पण त्यांचंच घर. मस्त झालं. आमच्याकडे सोनारीचा भैरव आहे, तर तिथं जाऊन आलो आम्ही. 10 वर्षांनी गेलो मी असं सोनारीला. आणि तिथून कंडारी देव आहे, म्हणजे सोनारीचा भैरवा केला तर कंडारी करावंच लागतं. तिथून आमच्या मामांकडे गेलो, मामांच्या घरी गेलो पांड्याला. आणि राशीनला सचंडी सोहळा मोठा चाललेला आहे. तर सोन्याचे मुकुट आणले 2. तर सचिन मला काय बोलायचं नाही. आता मी इकडं माझं करत होता ना, इकडं कॅमेरा होता, तर काय द्यावा. नाही पण आम्ही बोलताना तुम्ही लक्ष देत नाही. अहो मी तर ऐकलंच आहे हे सगळं. आता पप्पा चिडले. काय तुम्ही किती छान दिसते ना, चिडले. ब्ल्यू कलरचा टी शर्ट. चल 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 लाट. शायनिंग नको मारू. चल. शायनिंग कोण मारत या घरात? प्रत्येक आता ते कॉन्ट्रॅक्ट प्रत्येक वेगवेगळे सांगते. दीदी म्हणती माझं नाही, पप्पा म्हणत माझं, दीदी म्हणती पप्पांचं. त्रिकोण म्हणजे सगळेच मारतात. तर चलो आता आम्ही ना फटाफट आहे ना लाटून घेतो. मला साखरेच. दीदी एवढंच आहे का पीठ? थोडंच आहे. तर गाईज आम्ही मस्तपैकी मोमोज खातो आता. कसे झाले पप्पा? मस्त. अगं मिरची लागली नाही मी यावेळेस, तिखट नाही आलं. झालेले तिखट झालेले. मम्मी कसे झाले? मी नाही अजून खाल्ले. म्हणजे मिरचीची पेस्ट टाकली नाही मी आज. नाही तिखट आहे. मस्त झाले. तर गाईज आज आहे 10 फेब्रुवारी आणि आज आहे घराचा बर्थडे. हॅपी बर्थडे होम. तर 19 वर्ष पूर्ण झाले घराला. 2005 मध्ये घर बांधलं होतं आणि त्याला आता 19 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे बेस्ट प्लेस एवर. असं खूप सुकून भेटतो त्या जागी आम्हाला, ह्या जागी. आणि खरंच एवढे वर्ष झाले तर वाटत पण नाही वर्ष झाले एवढे, पण झालेत 19 वर्ष. 20ावं लागलंय ह्याला घराला. आणि मम्मी काय म्हणते बघू आपण. आज 19 वर्ष कंप्लीट झाले. तर मम्मी इकडे. आज आमच्या घराचा बड्डे. आज आहे 10 फेब्रुवारी आणि माझ्या मैत्रिणीची पण ॲनिव्हर्सरी आहे आज. ते नेमके आमच्या लग्नाच्या घराच्या पूजेला नव्हते त्याच्यावरून लक्षात येतं त्यांचं. आणि आज किती 19 वर्ष झाली ह्या घराला. म्हणजे खूप अजून पण असं वाटतं नवीन घर आहे. इतकं म्हणजे घरात प्रसन्न वाटतं. आणि घरात आता लहानाच्या मोठ्या मुली झाल्या. किती लहान होत्या मुली इथं आल्या तेव्हा. मी 5 वर्षाची होते. इथून आम्ही गावात पोरींना मी सोडवायला जायची चालत. हा ना, खूप लांब होतं बाबा. आणि तो आमच्या ना शाळेच्या म्हणजे अलीकडं चढ आहे. तो चढवतच नव्हता बाई लहानपणी. शाळा कुठं खंडोबाच्या पायथ्याशी आणि आमचं गाव कुठं स्टँडच्या पाठी, आमचं घर कुठं स्टँडच्या पाठीमागं. म्हणजे एवढं म्हणजे बराच वेळ लागायचा आमच्या तेवढं साथ दिली. चालत जायचं त्यावेळी एवढं काय. आणि पप्पा म्हणजे ह्याला जायचे, जॉबला जायचे ना. तर मग पप्पा आम्हाला सायकल वर घेऊन जायचे. 5 वाजता घेऊन यायचे ते. हा कधी मीच जायचे, कधी जायचे असले तर. म्हणजे अजून पण आहे ते सायकल. एवढं सुख दिलंय आम्हाला. हा ना, खूप सुख दिलेलं आहे. काय आपलं खेळीमेळीचं वातावरण छान. अगदी मुली 2 छान, मिस्टर छान, सब कुछ छान. मम्मी पण छान. खूप छान. म्हणजे असं वाटत नाही आम्हाला काय किती संकट येऊ द्या, किती काय टेन्शन येऊ द्या, पण घरात आपल्या सुकून वाटतं. मस्त सुकून नाही. छप्पर आहे घराला डोक्यावर. की बाबा जाऊ द्या चला. आपल्याला घरात स्वतःचं घर असणं खूप इम्पॉर्टंट असतं. तेव्हा पप्पा मम्मी मुळे हे घर झालं. त्यांच्या मागं लागले. आपल्याला घर बांधायचं.
जागा घेऊन बांधायचं. आणि मम्मी आपलं घर किती पैशात झाले ग? हे ना 2.5-3 लाखात घर झाले आमचं. आता जागा पण नाही भेटत नाही, अर्धा गुंठा पण नाही मिळत आता. 2.5-3 आणि तेव्हा 19 वर्षापूर्वी म्हणजे 4 लाख धरू आपण, 4 लाखात घर झालंय हे जागे सकट. 4 लाखात 2.5 ला बांधायलाच गेले आणि जागा असं मिळून जागा 80,000 ना, पाऊण गुंठा. आणि आता तर आहे ना असं होत पण नाही ते आमचं घर झालं त्याच्यातच मोठं आमचं खूप म्हणजे खूप अभिमान आहे की बाबा आमचं घर झालं. आणि माझी जिद्द होती 5 वर्षात करून दाखवायची घर, पण तेवढं झालं नाही. 7 वर्षात घर झालं आमचं कंप्लीट, म्हणजे लग्नानंतर. पण झालं ते महत्वाचं. आणि खरंच खूप छान वाटतं ह्या घरात. असं मला तर बाहेर जाऊचीच नाही वाटत. आम्ही सगळे घरेलू आहेत, दीदी पण घरेलू, मी पण घरेलू, अजिबात बाहेर नाही जाऊ वाटत. आपलं घर खूप असं तसं जातो की काय कारण असलं काय काम तसं नाही, पण असं घरात आवडतं राहायला. काय ना घरात नाही आवडत राहायला, मला खूप आवडतं. आमच्या घरात आम्हाला आवडतं, खूप आवडतं. दुसऱ्याच्या घरी गेलं तरी मी 4-5 दिवस राहू शकते, त्याच्यावर आपल्याच घराची आठवण येते खूप जास्त. आणि खरंच खूप छान वाटतं ह्या घरात. आणि सगळ्यांनाच तसं वाटतं, प्रत्येकाला आपल्या घरातच छान वाटतं. आणि चलो आता पप्पा आल्यावर पण ते काय बोलतात बघू आपण. हॅपी बर्थडे माय होम. हॅपी बर्थडे माय होम. हॅपी बर्थडे. तर मम्मी पप्पा गावाला गेले होते, तर मम्मी पप्पांनी पण तिकडे देवीच्या मंदिरात जाऊन किंवा सोनारीला जाऊन माझ्या आत्याकडे पण गेले होते. तिथले छोटे छोटे क्लिप्स ॲड केलेत त्यांनी, तिकडे पण ब्लॉग केला आहे. तर तो ब्लॉग तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल. बाय.